राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, हिंसक घटना, कायद्यांमधल्या पळवाटा आणि इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम। उज्ज्वलजी, एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। आपण अनेक अशा केसेस शासनाच्या वतीने बघितल्या आहेत, हँडल केल्या आहेत। आपल्याला काय वाटतं, अशा पद्धतीच्या जे गुन्हे आहेत ते कुठेतरी वाढतात आहेत का? ऑनर किलिंग्स असो, एकतर्फी प्रेम असो, प्रकरण वाढत आहेत असा काही आपल्याला आज आरोप करता येणार नाही। परंतु मी गेल्या काही वर्षापासून एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्या किंवा तरुण मुलींवरती झालेल्या हत्या किंवा ऍसिड फेकून त्यांचा चेहरा विद्रूप करण्याच्या ह्या ज्या घटना होत आहेत, या घटनांना पायबंद होणं अत्यंत आवश्यक आहे। पोलीस खसून तपास करतात, आरोपपत्र दाखल करतात, आरोपपत्रात काही उणिवा असतात, आरोपीला त्याचा फायदा मिळतो। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक माझ्या गोष्ट लक्षात आली की न्यायालयाची सक्रियता ही देखील एक महत्त्वपूर्ण आवश्यक बाब आहे। बऱ्याच वेळा मी बघतो, आज मी पुणे इथे आहे, की संशयाचा फायदा कितपत दिला जातो आरोपीला। मी असं म्हणणार नाही की पुरावे नसताना आरोपीला शिक्षा मिळू नये किंवा मिळावी। पुरावे नसतील तर जरूर आरोपींना शिक्षा मिळू नये, परंतु पुरावे असताना त्या पुराव्यातल्या उणिवा, दोष हे काही हेतुपुरस्कर कोणी करत नसतं। आणि म्हणून आज न्यायालयाला देखील एक व्यापक दृष्टिकोन बघितला पाहिजे। न्यायालय किंवा न्यायालयाचे न्यायाधीश हे कुठल्याही घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतात, परंतु प्रोबेबल म्हणजे हे होऊ शकतं का किंवा नाही होऊ शकतं हे त्यांच्या कल्पनाशक्तीवरती अवलंबून असते। त्यामुळे काही न्यायालयांची कल्पनाशक्ती ही कायद्याला देखील अभिप्रेत नसते आणि म्हणून या घटनांना प्रामुख्याने वाढण्याचं कारण म्हणजे आरोपींना कायद्याची भीती, कायद्याचा धाक किंबहुना समाजाबद्दल त्यांना काही वाटत नाही, ही गोष्ट निश्चित आहे। या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच पैकी आपण एक त्याला साक्षर केलं पाहिजे। मी विशेषतः काही वेळेला म्हणतो की या घटना वाढीला अनेक फॅक्टर्स जबाबदार आहे, त्यातला OT प्लॅटफॉर्म देखील हा जबाबदार आहे। आज चॅनलवरती मोबाईलच्या द्वारे OTT प्लॅटफॉर्मवरून वाटेल ते दाखवलं जातं। तरुण वयातील मुलं मुली ह्या त्याला बळी पडत असतात। परिणाम काय होतो की ह्या हत्यामध्ये परिणाम होत असतो। उज्ज्वलजी, अनेक गंभीर बाबीच आपण खरं तर या एका उत्तरातून मांडल्या आणि बरेच कंगोरे या प्रश्नाला आहेत ते सुद्धा आपल्या उत्तरातून कळले। पण एकंदरीतच ही काय मानसिकता आपल्याला दिसली जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या केसेस आपल्या समोर आल्या? नाही, क्रौर्य हा एक भाग झाला आणि विशेषतः एकतर्फी प्रेमातून किंवा तू नाही माझी तर कोणाचीच नाही, हे हिंदी पिक्चर मधले डायलॉग वस्तुस्थितीमध्ये ते आविर्भाव करत असतात। अशा अनेक गोष्टी आहेत, पण ती महत्वाचा बाब म्हणजे ज्यावेळेला अशा घटना होतात त्यावेळेला मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की समाजातील अनेक लोक ही घटना बघत असतात, पुढे येऊन कोणी आवर घालत नाही आणि म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बघतात पण न्यायालयामध्ये येण्यास कचरतात, साक्ष द्यायला घाबरतात। परिणाम त्याचा असा होतो की आरोपीला त्याचा फायदा मिळत असतो आणि मग समाजामध्ये देखील जागरूकता, ज्याला मी असं म्हणेल की अवेअरनेस हा आला पाहिजे। आणि म्हणून कायद्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, पोलिसांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे, ही एक भावना समाजामध्ये दृढ झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आताच आपण लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, आपण भारताच्या कायद्यातील तरतुदींकडे कशा बघता? त्या पाहिजे तसं कठोर आहे का आपला कायदा? नाही, आता कायदे हे कठोर असतातच। कायदा हा बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे, याची जाणीव गुन्हेगाराला व्हायला पाहिजे आणि ही जाणीव करून देण्याचं काम प्रामुख्याने पोलीस दलावरती आहे, त्याचप्रमाणे तपास यंत्रणेवरती आहे आणि समाजावरती आणि आमच्या वकील वर्गावरती देखील हे आहे।
उज्ज्वलजी, आम्ही सुद्धा थोडा वेळ आधी शक्ती कायद्याबद्दल म्हटलंच, पण शक्ती कायद्याच्या तरतुदींबद्दल आपण सुद्धा काही सांगा. शक्ती कायद्यात बऱ्याच अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी सगळ्याच कॅमेऱ्यासमोर सांगणं योग्य होणार नाही, परंतु स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विशेषतः त्यांच्या जागरूकता निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे त्यांच्या असहाय्यतेचा जर कोणी फायदा घेत असेल तर निश्चितपणे कायदा त्या बाबतीत शक्ती कायद्यासारखा देखील कायदा हा कठोर आणखी करण्याची आवश्यकता असं माझं वैयक्तिक मत आहे. उज्ज्वलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. महिला अत्याचारांबाबतचे कायदे, शिक्षा, कारवाईबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडून आपण सविस्तर माहिती आता जाणून घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.